श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उद्या असणाऱ्या निर्जला एकादशीची कथा पाहणार आहोत, ऐकणार आहोत. असं मानलं जातं की हे व्रत करणाऱ्यांना ही कथा ऐकणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ही कथा ऐकल्याशिवाय त्यांचे व्रताचे पूर्ण फळ त्यांना मिळत नाही असे शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. म्हणूनच या निर्जला एकादशीची संपूर्ण कथा आपण येथे ऐकणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. तर चला ऐकूया निर्जला एकादशीची कथा. निर्जला एकादशी व्रत कथा. भीमसेन व्यासजींना म्हणतात की हे पितामह बंधू युधिष्ठिर, आई कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव इत्यादी सर्वजण एकादशीचे व्रत ठेवण्यास सांगतात. परंतु महाराज, मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची आपल्या सामर्थ्याप्रमाणे उपासना करू शकतो, पण उपाशी राहू शकत नाही. यावर व्यासजी म्हणतात की हे भीमसेन, जर आपण नरकाला वाईट आणि स्वर्गाला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये. भीम म्हणतात की हे पितामह, मी तर आधीच कबुली दिली आहे की मी भूक सहन करू शकत नाही. जर वर्षात एकच उपवास असेल तर मी तो ठेवू शकतो, कारण माझ्या पोटात वृक नावाची आग आहे, म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. अन्न खाल्ल्याने ती शांत होते, म्हणून संपूर्ण उपवास केला तरीसुद्धा एकाच वेळेस अन्नाशिवाय राहणे अवघड आहे. म्हणूनच तुम्ही इतका उपवास सांगा जो वर्षातून एकदाच केला पाहिजे आणि मला स्वर्ग मिळू शकेल. त्यावर श्री व्यासजी म्हणाले की हे पुत्रा, अनेक महान ऋषीमुनींनी बरीच शास्त्रे वाचली आहेत, ज्यामधून पैशाशिवाय केवळ जरा प्रयत्न केल्यास स्वर्गप्राप्ती होऊ शकते. याच प्रकारे धर्मग्रंथात दोन्ही बाजूंच्या एकादशीचे व्रत तारणासाठी ठेवले आहेत. व्यासजींचे बोलणे ऐकून भीमसेन नरकात जाण्याच्या नावाने घाबरून कापू लागले आणि म्हणाले की मी आता काय करावे? मी एका महिन्यात 2 उपवास करू शकत नाही. होय, मी वर्षात एक उपवास करण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणूनच वर्षामध्ये 1 दिवस उपवास करून मला मुक्त केले जाऊ शकते. तर मग मला असा उपवास सांगा. हे ऐकून व्यासजी म्हणाले की वृषभ आणि मिथुनच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते. त्याचे नाव निर्जला आहे. आपण त्या एकादशीचे व्रत करा. या एकादशीच्या उपवासात अंघोळ आणि आचमन या व्यतिरिक्त जल वर्जित आहे. आचमनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळापूर्वी वापरलेले पाणी नसावे, अन्यथा ते पिण्यासारखे होते. या दिवशी कोणीही भोजन घेऊ नये. अन्न खाण्याने उपवास खंडित होतो. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी न घेतल्यास सर्व एकादशीच्या व्रतांचे फळ मिळते. द्वादशीला सूर्योदय होण्यापूर्वी उठणे, स्नान इत्यादी करून ब्राह्मणांना देणगी द्यावी. यानंतर भुकेल्याला सत्पात्र ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर आपण पुन्हा अन्न खावे. त्याचे फळ एका वर्षाच्या संपूर्ण एकादशीला समान असते. व्यासजी म्हणाले की हे भीमसेन, देवांनी स्वतः मला सांगितले आहे, या एकादशीची गुणवत्ता सर्व तीर्थक्षेत्रे आणि देणग्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. फक्त 1 दिवस निर्जल राहून माणूस पापांपासून मुक्त होतो. जे लोक निर्जल एकादशीचे व्रत करतात त्यांना मृत्यूच्या वेळी यमराज नव्हे तर स्वयं देवदूत त्यांना पुष्पक विमानात बसवून स्वर्गात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीचे व्रत जगातील सर्वोत्तम आहे. म्हणून हा उपवास परिश्रमपूर्वक केला पाहिजे. त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजाप अवश्य करावा. गाय दान करावी. अशा प्रकारे भीमसेन यांनी व्यासजींच्या आदेशानुसार हे व्रत केले. म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी असे देखील म्हणतात. निर्जला उपवास करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी की हे प्रभू, आज मी निर्जला व्रत ठेवत आहे. दुसऱ्या दिवशी मला भोजन मिळेल. मी हा उपवास भक्तीने पाळीन, म्हणून तुमच्या कृपेने माझे सर्व पाप नष्ट होतील. या दिवशी पाण्याने भरलेला घडा कापडाने झाकून सोन्यासह दान करावा. जे लोक या उपोषणाचे पालन करतात त्यांना कोट्यावधी
क्षण सोन्याचं दान केल्याचं फळ मिळतं आणि जे या दिवशी यज्ञाधिक करतात त्यांना मिळणाऱ्या फळाचे वर्णन करताच येऊ शकत नाही. या एकादशीला उपवास केल्याने विष्णुलोक प्राप्त होतो. जे लोक या दिवशी जेवण करतात ते चंडाळाप्रमाणे असतात, ते शेवटी नरकात जातात असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. निर्जला महाएकादशीचे व्रत ठेवणारा जरी ब्रह्महत्यारा असो, मद्यपान करत असो, चोरी करत असो किंवा गुरुशी वैर करत असो, परंतु या व्रताच्या परिणामामुळे तो स्वर्गात जातो. हे कुंतीपुत्र, जे पुरुष किंवा स्त्री श्रद्धापूर्वक हे व्रत करतात त्यांनी हे कार्य केले पाहिजे. प्रथमतः भगवान पूजन, नंतर गोदान, त्यानंतर ब्राह्मणांना मिष्टान्न, दक्षिणा आणि पाण्याने भरलेला कलश दान करावा. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, जोडे इत्यादींचे दान करावे. भक्तिभावाने कथा करणाऱ्यांना निश्चित स्वर्गप्राप्ती होते. वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी ही सर्वोत्कृष्ट निर्जला एकादशी पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. तर मित्रांनो, अशी ही निर्जला एकादशीची कथा अवश्य ही एकदा तरी ऐका, जेणेकरून तुम्हाला तुम्ही केलेल्या व्रताचे फळ नक्कीच मिळेल. तर आपल्या चॅनलवर मी असेच काही उपाय आणि तोडगे यांची माहिती देत असते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.